बघायला मिळणार नाही. काय केलं हाय बोला हाय. आता आपण पुणे सोडलेलं आहे. पुण्यापासून आपण भरपूर जवळपास 50-60 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. पंढरपूर येण्यासाठी आणखी आपल्याला जवळपास 2 ते 2.5 तास लागणार आहेत. तरी आपण बघूयात रस्त्याने जाणारे काही नवीन नजारे जे दिसतील आम्ही ते तुम्हाला जरूर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्या काही मेंबरला भूक लागलेली तरी त्यांना आम्ही देणार नाही. या पद्धतीने आमचा असा प्रवास एकंदरीत प्रॉब्लेम आमच्या मधल्या संघर्ला कसं तरी वाटतं, कारण ते 2-3 दिवस झालं जरा उलट्या वेळ. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या कष्टानं आपण किती मोठ्या उच्च ध्येयापर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. एकदम खेड्यापाड्यामध्ये एकदम साध्या रानावनामध्ये राहणारा व्यक्ती जो 24 तास शेळ्यांच्या मागे आपलं जीवन व्यतीत करायचा आणि अशा शेळ्यांच्या मागे चालत असताना त्याला बिडीचं व्यसन लागलं आणि हे बिडीचं व्यसन करत असताना त्यानं जी बिडीला जी गाडीपेटी सोबत बाळगायचं त्याच्या उजेडात अभ्यास करून आज आपण तो बघतोय. आज 4 व्हीलरमध्ये बसून आपल्यासोबत प्रवास करतोय. अशा व्यक्तीची आपण आज मुलाखत घेणार आहोत. तरी आपण त्याच्या आयुष्याबद्दल काही 2-4 मूलभूत प्रश्न विचारणार आहोत. तर ते बघूयात ते आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला उत्तर देतात. एवढं काही नाहीये. अरे प्रश्न तर विचारले. अभ्यास वगैरे काही हे नाही. फक्त सीताराम आणि आमच्या जिंबाजी सारखे मित्र पाहिजे, बस काही नाही. गाडी आपल्याला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो हा व्यक्ती म्हणजे तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही असा स्ट्रगल त्याच्या आयुष्यामध्ये. तर शंकर शेठ, आम्हाला तुम्ही पहिल्यांदा असं सांगा की तुमचं आयुष्य हे नेमकी टर्निंग पॉईंट काय ठरलं तुमच्या आयुष्यामध्ये, जे की तुम्ही एवढ्या मोठ्या सिटीमध्ये पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये तुम्ही स्थलांतरित झाले, याच्यासाठी तुम्हाला टर्निंग पॉईंट काय ठरला तुमच्या आयुष्यात? टर्निंग पॉईंट आपला संगमवाडीत पासूनच झालाय. सरळ सरळ ते रस्त्याचा द्या सोडून, पण तुमच्या आयुष्यात असा काय झटका बसला की तुम्ही नीट रस्त्यालाच लागले? काही नाही. अरे पोरीचं सांग. त्याच्या मामाच्या पोरीने Hello guys, we are going to Pandharpur. We are going to find a sasu. ते बायको सापडायच्या आधी त्यानं सासू हरवून टाकली. बायको कसं सापडतील? माझं पेंटिंग आहे डेडिकेटेड टू कॅन्सर पेशंट्स. हां, तर आता आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर निकिता पाटील यांच्या मळ्यात जेवणासाठी आलेलो आहे. बघा.
मित्रांनो, अशा प्रकारे आमची ट्रिप एकदम यशस्वी आणि एकदम आनंददायी उत्साहित पद्धतीने पूर्ण झालेली आहे. सगळेजण पंढरपूरचं विठुरायाचं दर्शन पायी त्यांच्या चरणाचा स्पर्श घेऊन सगळ्यांनी दर्शनाचा आनंद घेतलाय आणि शेवटी आम्ही आता घरी वापस जात आहोत. काही मिनिटानंतर प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये प्रवेश करील. एक त्यांच्या आयुष्यातला सुखद आनंदाचा दिवस त्यांच्या मेमोरीमध्ये साठवण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीने खूप आनंददायी मित्रांसोबतची ही आमची पहिली ट्रिप ही खूप सगळ्यांसाठी आनंददायक असेल अशी मला आशा वाटते. तरी आपण प्रत्येकाला विचारू आपलं. अक्षय सर, काय वाटतं तुम्हाला आजच्या ट्रिप बद्दल? खूपच एकच नंबर. कायम आठवणीत राहील अशी मेमरी तयार झाली. एक आठवण अजून पुन्हा जुडली. खूप भारी वाटलं. कोणती? मी पहिलेच म्हणणार प्रेम म्हणजे काय याचं उत्तर आम्हाला आज मिळालेलं आहे. खूपच भारी वाटलं आम्हाला जेवणाचं वगैरे, पण एकंदरीत आमची ट्रिप खूपच भारी वाटली आम्हाला. खूपच छान वाटलं. त्या ट्रिपच्या ऑर्गनायझर मागच्याचं काय? हा ट्रिपच्या ऑर्गनायझर जाती. हॅलो गाईज, मला एवढं भारी वाटलं ना. आज मला 3 AM फ्रेंड्स मिळालेले आहेत, त्याच्यामुळं आय एम ग्लॅड. आणि त्याच्यानंतर परत कधी संधी मिळणार आहे मला माहिती नाही, पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे सगळं माझा कुटुंब कबिला माझ्या बरोबर असेल. दॅट्स माय प्रॉमिस. ओके, बाय. बोला की,